जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण सायबर क्राईम या विषयाची माहिती करून घेणार आहोत. या विषयाची माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक माननीय संजय शिंत्रे सर हे आलेले आहेत. तर त्यांच्याकडून सायबर क्राईम नेमका काय आहे, तो कोणत्या कोणत्या प्रकारात होतो, नेमकं आपण सायबर क्राईममध्ये अडकू नये म्हणून काय काय खबरदारी घ्यायची, यासारख्या तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण माननीय संजय शिंत्रे सर यांच्याकडून घेणार आहोत. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, आपलं जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्ते. सर, सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे. तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत? सायबर क्राईमचे सर्वात महत्त्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत. अच्छा. काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्त्वाचा एक भाग आहे. इम्पर्सोनेशन आहे. डाटा थेफ्ट आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे, की ज्याला जनसामान्यामध्ये जे नावाने ओळखलं जातं, अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्स्टॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात. अच्छा. सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे. आणि तुम्ही फोनबद्दल पण आत्ता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात. पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया. मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनटं जातील, पण 10-15 मिनटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाहीत. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसले असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. आणि तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळा वेगवेगळे फोन तुम्ही जेव्हा मोबाईल फोनमधून गुगल प्लेमधून बरेचसे सॉफ्टवेअर्स तुम्ही किंवा ॲप डाउनलोड करत असता, तर हे इतके ॲप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ॲप आहे. कोण कुठला ॲप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ॲप्स आहेत, हे सगळेच्या सगळे तुमच्या फोनमधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोनमध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, SMS टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्याकडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंटमधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत, डिडक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल, तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ॲक्टिवेट होते, आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो, आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा. म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे. आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंगसाठी दिलेला आहात किंवा मोबाईल बँकिंगसाठी दिलेला आहे,
तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोनमध्ये असणं आवश्यक आहे. अच्छा. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोनमध्ये असतो आणि मोबाईल एक दुसरा असतो आणि ज्या मोबाईलवरती अलर्ट, ज्या सिम कार्डवरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्टनुसार तुम्ही 193 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता. नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेजबद्दल सांगितलं, पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आत्ता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले. तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं? हां, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते. अच्छा. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. हां हां. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे. अच्छा. त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतं. PDF फाईल असेल, जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कोणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये. आणि समजा जरी आपण ओपन केलीच चुकून, तर आपल्या अकाउंटमधून पैसे बाहेर जाण्यासाठी 2 गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर त्याचा पिन नंबर असतो की जो तुम्हालाच माहीत असतो. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो. तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही. आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोनमध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोनमधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतात. नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आलेत किंवा पैसे आलेले आहेत आणि ते आमचे आता परत करा. आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं. तर हा काय नेमका प्रकार आहे? बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ॲक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करायला लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोण XYZ व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाईप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं. जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कुणीही घाई करू नये. काही गरज नाही, आपण तसेच ठेवले पैसे आपल्याकडे ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंटवरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाही आहेत. 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्या वेळेला कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंटवरती पैसे टाकतात आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंटच फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंटमधून काहीच तुम्हाला ॲक्टिव्हिटी करता येत नाही. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही. त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाही आहे. तर तुम्ही तात्काळ 193 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. तो त्या ठिकाणी तो 193 जी सिस्टीम आहे cybercrime.gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल. अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स किंवा आपले फोन नंबर, आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे? अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ॲक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला
तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पट्टीच देऊन टाकता, कारण का ते इरिलिव्हंट आहे की ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरला तो सेव्ह झालेला आहे, हे तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो. म्हणजे मेडिकल सेंटरमधला, मेडिकल शॉपमधला किंवा एखाद्या मॉलमधला, मल्टीप्लेसमधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलमधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, KYC ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहेत. अच्छा. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा गहाळ होतात. हो हो. हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात. अच्छा. आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. मग तुमचे फ्रेंड्समध्ये तुम्ही जे काय मोबाईलमध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहेत, कोणाला काही माहिती आदानप्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते. अच्छा. परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेबवरती ॲक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठंच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टीलेअर VPN सिस्टीम असते की ज्याच्यामुळं तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत नाही. अच्छा. मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेबवरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो. आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत. की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल तर एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून शिना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय, कारण का आपल्या एज प्रोफाईलनुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहतं. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे एक मनामध्ये येतात. किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो. पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. अच्छा. मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ॲक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही. आणि जेव्हा तुम्ही फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा, तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुकवरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेतो. अच्छा. मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्टमध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000 4,000, हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला. अच्छा. मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं असं सेफ आहे, व्यासपीठ आहे. मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअर फ्लाईटमध्ये बसलो फोटो काढला त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो डान्स केला तिथला एक फोटो काढला, किंवा कुठं तर कार्यक्रमाला गेला तिथं, हे सगळे आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यावरती लोकेशनचं टॅगिंग पण येतं. त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो. अच्छा. हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत. हे फक्त सेन्स करतात की मुंबईतल्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे, मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाहीत, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो,
जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. अच्छा. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारी लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असणारी लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात. अच्छा. त्यामुळं ही जी माहिती आहे, सायबर गुन्हेगार हिथंच विश्वासघात करतात लोकांचा. अच्छा. की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड, त्यांना माहीत असायचा संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, बरोबर. त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात. पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर आता तुम्ही मोबाईल, ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत. बरोबर. आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरीमधून मोबाईल फोन देत असतात, सिम कार्ड देत असतात. हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रँडमली कॉल करतो. असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात. अच्छा. भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात, असा एक सर्वे सांगतो. अच्छा. मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअपवरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुकवरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात. अच्छा. पण सर मला सांगा की तुम्ही आता इतकं भयानक वास्तव हे सांगितलं, आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो, आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये? ते बदलत गेलं पाहिजे. सेव्ह करणे कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. अच्छा. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला OTP विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये, त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिव्हाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इवन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोनमध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात त्यासाठी तुमचे जे OTP असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्त्वाचे आहेत. अच्छा. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला. नक्कीच नक्कीच सर. सर सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय? डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चौबाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्याच अशा ॲक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात. तसे डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं, जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण ह्याच्यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. अच्छा. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजीबद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. एक फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे एक केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्टची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईलमधून काही SMS जात आहेत आणि ते इलिगल आहेत आणि त्याची एन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमधून बोलतोय, ट्रायमधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावानं ॲडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ॲडव्हर्टाईज करताय, ते इलिगल आहे, असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो. बरोबर. आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलिग फोन करतील. साधा फोन येतो ना, साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यात दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल. अच्छा. व्हिडिओ कॉलमध्ये एक इन्स्पेक्टर आणि तो क्राईम ब्रँचमधून बोलतोय मुंबईच्या.
अच्छा. आणि तुमची आम्ही इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घ्या. त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण ऑलरेडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मॅट माहीत आहे, अशा फॉर्मॅटमध्ये आधार कार्ड असतं. ते हे तुमचं आहे का? हो माझंच आहे. ठीक आहे. मग ह्या आधार कार्डचा वरती तुम्ही काय कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो, तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात. अच्छा. आणि संवाद जसा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोड्या वेळाने फोन येतो, व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देत आहे. मग तो वयस्कर माणूस गडबडतो की बाबा की माझं तर एक खातं नाही आहे, बरं आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंडमध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणे, कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे आणि ते पूर्ण भारतभर त्यांनी सगळा हायदोस घातलेला आहे. अनेक लोक त्याच्या गँगमध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात. अच्छा. आणि मग ते असे कॅशमध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅकचे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झालेली आहे. बरं आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. मग ते म्हणले मला कसं काय? नाही तुम्ही काही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या. अच्छा. एक फोन कॉलिंगसाठी, म्हणजे सायबर गुन्हेगार त्याच्यावरती कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉलसाठी. मग तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असतात. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, 2 वकील, मग त्यांची बोलणी होतात व्हिडिओ कॉलवरतीच. आणि दिसतं व्हिडिओ कॉलवरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काहीतरी ऑर्डर पास करतो, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही. असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअपवरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, सांगायला काय हरकत आहे. ते सगळं लिहितात की माझं हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंटमध्ये असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो माणूस शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून, घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळं लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगाराला माहिती आहे का? नाही. मग ती माहितीचं ते विश्लेषण करत राहतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास. असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील, हे पैसे आम्ही तुम्हाला RBIचं अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो. असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळेला बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे, तो डिजिटल अरेस्टचा. परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन चालू आहे. मग ते सांगणार तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षातून उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोण पुढे आहे? मॅनेजर. तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची आहे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी. मग ते RBIचं, त्याला बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये. कारण का तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू दिलं जातं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही. आणि ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता, नवरा बायको. शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काय सांगू नका, तुम्ही अरेस्टमध्ये आहात.
त्यामुळे ते बोलतील तेवढंच ते बोलायचे. अच्छा. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले. बापरे. शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वेळा तो माणूस बँकेमध्ये गेला. हम्म, हम्म. 58 कोटी गेले. शेवटच्या वेळा त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत, अच्छा. हे तुम्ही लपवलेले आहेत, हम्म, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. हम्म, हम्म. आत्तापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ॲक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले, बापरे. नवरा बायको. आणि दरम्यानच्या काळामध्ये महत्त्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे, काय होईल ते होईल, आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, बापरे. आपले ह्याच्यामध्ये RBI मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, ह्या देशाचे नागरिक. म्हणजे हे सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो. आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात करतात, अच्छा. एजन्सीवर असणारा. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीजन्सकडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीजन, म्हणजे कुणालाच काही माहित नाही. हम्म, हम्म, हम्म. आणि ते असं कर नवीनच आहे हे. हो, सगळ्यांसाठीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन, आणि मग ते पोलीस स्टेशनला आले. म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारची डिजिटल अरेस्टची केस झाली. याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही CBI, क्राईम ब्रँच, ट्रॅफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. पण सर, जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची? मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत, तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो. तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 193 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो. नक्कीच नक्कीच. सर, संजय शिंत्रे सर, आज आपण इथे आलात आणि जय महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीबद्दल आमच्या मंडळींना खूप महत्त्वाची अशी माहिती सांगितली. मी सगळ्यांतर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. नमस्ते. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.